नगर परिषद नरखेड आणि PM श्री नगर परिषद हायस्कूल नरखेड यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेतील विद्यार्थ्यांसाठी दिनांक 20 जानेवारी रोज मंगळवारला NDA व CDS मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी सैन्यात भरती होण्यासाठी कशा पद्धतीने तयारी करावी, अभ्यास कसा करावा याबद्दल मार्गदर्शन करण्यासाठी या कार्यक्रमाला उपस्थित भारतीय वायुसेनेचे निवृत्त ग्रुप कॅप्टन माननीय श्री सुधीर निंबुरकर यांनी विद्यार्थ्यांना संपूर्ण माहिती दिली. नॅशनल डिफेन्स अकॅडमी मध्ये मुलींसाठी 20 सीट्स आहेत. आता 30 होईल आवश्यक असणं. 20 सीट्स पैकी हरियाणाच्या 17 मुली गेल्या. महाराष्ट्राची एक ती पण ओरिजिनल महाराष्ट्रीयन नाही आहे. बाकी 2 इकडच्या जे दिल्लीच्या आणि तामिळनाडूच्या. विदर्भापेक्षाही लहान स्टेट जी आहे तिथून 17 मुली येतात आणि आपल्या पूर्ण महाराष्ट्रातून एकही मुलगी NDA मध्ये यावर्षी गेली नाही. याच्यासाठी आपण सगळे म्हणजे आय ऑल्सो स्टँडिंग ऑन द डायस आय एम रिस्पॉन्सिबल. बाकी सगळे आम्ही जे मोठे लोक आहेत म्हणजे आता 30+ टीचर्स, तुमचे पॅरेंट्स हे सगळे रिस्पॉन्सिबल आहेत. कारण तुम्हाला कुठली दिशा आम्ही दिली पाहिजे याच्यासाठी आम्हाला प्रयत्न करायचे सो दॅट तुम्ही उद्या NDA जा. मी तसं आमचा एक्सपोजर सगळ्या पंजाब हरियाणा सगळीकडे काम केलं. तिथल्या मुलांपेक्षा पॅरेंट्स जास्त चिंतित आहेत. माझा मुलगा NDA कसा गेला पाहिजे याच्यासाठी ते प्रयत्न करतात. आपल्या इथं आपण आय एम नॉट ब्लेमिंग टीचर फॅटर्निटी और सिनियर सिटीजन और इलेक्टेड मेंबर्स और ॲज अ डायस ॲज ए ज्यांना अवेअरनेस आहे, जे एज्युकेटेड आहे, हे आपण आपल्या मुलांना व्यवस्थित मार्गदर्शन करत नाही. म्हणून आपल्या महाराष्ट्राची अशी गर्दी आहे. त्याच्यानंतर आपल्या महाराष्ट्रात टॉप इन्स्टिट्यूट, इंडियाच्या सगळ्या टॉप इन्स्टिट्यूट युनियन, वेदर इज आर्मीच्या इन्स्टिट्यूट, नेव्हीच्या इन्स्टिट्यूट, एअरफोर्सच्या इन्स्टिट्यूट, इतक्या इन्स्टिट्यूट कुठल्या स्टेटमध्ये नाही आहे. तरी पण एवढंच म्हणजे NDA महाराष्ट्रात, वायुसेनेची कमांड महाराष्ट्रात, नेव्हीची कमांड महाराष्ट्रात, आर्मीची कमांड महाराष्ट्रात, आर्मर्ड डिव्हिजन महाराष्ट्रात अहमदनगरला, ट्रेनिंग सेंटर आर्मीचं नाशिकला, कमांडो स्कूल बेळगाव, गोल्डीचं कर्नाटकमध्ये महाराष्ट्रात, सगळंच महाराष्ट्रात आहे. पण आपल्या मुलांचं रिप्रेझेंटेशन बिलकुल सैन्यात बिलकुल नाही आहे. जसं आपल्या नगरमध्ये सांगायला म्हटलं की एअरफोर्समध्ये मी जेव्हा एअरफोर्स जॉईन केलं, मी वर खाली म्हणजे पहिल्यांदा जेव्हा मी गेलो, मी वर खाली मला मराठी येऊन मिळतं का आमच्या एअरफोर्समध्ये मराठी असं असतं ना, पाहिजे आपला मराठी माणूस असता पाहिजे. तर शोधून मराठी सापडत नाही. आणि जसं मी सिनियर झालो तर सिनियर झाल्यानंतर मी खाली मराठी आपण गोवाडचं कोणी ऐकलं, नरखेडचं कोणी, काबूलचं कोणी ऐकलं, आपल्या वरूडचं कोणी ऐकलं, तो काही कोणीच दिसायचं नाही. तर हा एक आपला व्हॅक्यूम, आपण एज्युकेशनल व्हॅक्यूम म्हणून किंवा इंटेलेक्च्युअल व्हॅक्यूम आहे. हा ॲज अ सोसायटी वी हॅव फेल्ड इन आवर ड्युटीज टू गाईड दिस पीपल. म्हणून म्हटलं आम्ही ॲज ए सोशल कॉज ॲज अ सोशल कॉज वी थॉट की दो इव्हन ॲट द कॉस्ट ऑफ आवर वेल-बिईंग आम्ही स्वतः येऊ आणि मुलांना सांगू. चलो टू कट द लॉंग स्टोरी शॉर्ट. बघा मुलांना, सगळ्यात पहिले जर तुम्हाला प्रायमरी इन्स्टिट्यूट वर्ल्डची किंवा इंडियाची टॉप मोस्ट इन्स्टिट्यूट NDA, जसं त्या मुलांनी सांगितलं नॅशनल डिफेन्स अकॅडमी, जर तिथे यायचं असतं तर सगळ्यात पहिला जी स्टेप आहे, पहिली स्टेप यावर्षी एक आपल्या महाराष्ट्रामध्ये आपले जे चीफ मिनिस्टर होते वसंतदादा पाटील 1977 मध्ये त्यांनी एक काहीतरी आपली समोरची दूरदृष्टी ठेवून एक स्कूल काढलं. त्या स्कूलचं नाव आहे सर्व्हिसेस प्रिपरेटरी इन्स्टिट्यूट औरंगाबाद. ते स्कूल जर तुम्ही त्यांची एक्झामिनेशन पास झाले तर ते स्कूल तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट, फक्त तुम्हाला एक बॅग आपली कपड्याची घेऊन जायचं आहे,
पुस्तकं फ्री, एज्युकेशन फ्री, खाणं फ्री, राहणं फ्री, एकही पैसा खर्च न करता तुम्हाला सर्व्हिसेस प्रिपरेटरी मिलिटरी स्कूल औरंगाबादला 60 मुलांना आणि 30 मुलींना एज्युकेशन देतं. आणि या वर्षी म्हणजे 25 मध्ये त्या स्कूलचा इंडियामध्ये हायएस्ट रेकॉर्ड आहे. 23 मुलं एका स्कूलचे, 23 पूर्ण इंडियामध्ये कुठल्या स्कूलचे आतापर्यंत इतके मुलं एनडीए मध्ये गेलेले नाही. जर तुम्हाला त्या स्कूलमध्ये ऍडमिशन घ्यायची असली तर तुम्हाला तो फॉर्म ऑलरेडी निघालेला आहे. मी आय रिक्वेस्ट तुम्हाला सगळ्यांना, मुला मुलींना, जे मुलं 10वीत आहे त्या सगळ्यांनी तो फॉर्म भरा. फेल झाले तरी चालेल, फॉर्म भरा, अपियर व्हा. समजा पास झाले तर फ्युचर इज युअर्स, समजा फेल झाले तर तुम्ही 9वीच्या मुलांना सांगू शकता, अरे बा अशी ती एक्झाम दिशी आणि हेही तुला तयारी करावी लागेल, तेव्हाच तू SPI ला पास होशील. आणि SPI ला पास होण्यासाठी तुम्हाला कुठल्याच पुस्तक घ्यायची गरज नाही आहे. तुमची जी 10वीचे जे टीचर शिकवतात, 10वीचे जे सिलेबस आहे तो सिलेबस तुम्हाला त्या एक्झाम मध्ये येतो. एप्रिलमध्ये एक्झाम होईल, मे मध्ये इंटरव्ह्यू होते आणि जून जुलै पासून तुमची शाळा म्हणजे 11वी सुरू होईल. So I request teachers, principal and all educated people, सगळ्या आपल्या दरम्यानच्या मुलांना पहिले SPI चा 10वीचा फॉर्म निघालेला आहे ऑलरेडी, तो पहिले भरा. आणि मॅक्सिमम मुलांना अपियर करू द्या. अपियर झाले, पास झालं एकदम बढिया, नाही पास झालं तर नेक्स्ट इयर तर 10वी देतील, ते विल बी बेनिफिटेड. ठीक आहे. त्याच्यानंतर ज्या मुलांची ही बस चुकली SPI ची, जो मुलगा 11वीत आहे, किती कुणी आहे 11वीचं? म्हणजे 10वी. ओके, पुढची समजा तुमचं SPI मध्ये नाही झालं, नो प्रॉब्लेम. जेव्हा तुम्ही 11वीत जा, 11वी आणि 12वी इथे कॉमर्स, सायन्स, आर्ट कुठलाही तुम्ही ब्रांच घेतली तरी तुम्ही NDA साठी म्हणजे एलिजिबल आहे. फक्त आर्ट आणि कॉमर्सची मुलं फक्त आर्मीसाठी आणि सायन्सचे मुलं नेव्ही आणि एअरफोर्स मध्ये येऊ शकतात. ठीक आहे. तर आर्ट घेतलं असं नाही की आम्ही NDA होणार नाही, फक्त तुम्हाला थोडा सेपरेट अभ्यास करावा लागेल एक्झाम द्यायला. आणि त्याच्यामध्ये एक मॅथ्सचा पेपर असतो जो NDA आपल्याला आर्टच्या मुलांना थोडं जास्त मेहनत करावी लागेल. आणि सायन्सची जी मुलं आहे ऑटोमॅटिक त्यांचं होऊन जाईल. 11-12चाही सिलेबसच NDAचा सिलेबस असतो. आणि मॅथ्स पेपर 300 मार्काचा आणि जनरल ऍप्टिट्यूड त्याच्यामध्ये पॉलिटिकल सायन्स, जिओग्राफी, सिव्हिल सायन्स, हिस्ट्री, फिजिक्स, केमिस्ट्री हे सगळं सब्जेक्ट असते जे तुमची 11वी 12वीचे आहे. तो पेपर 600 मार्काचा राहील. आणि जवळपास तुम्हाला जर 400 मार्क आले, 400 मार्क जर तुम्हाला आले तर यू आर थ्रू फॉर NDA. त्याच्यानंतर फर्दर प्रोसेसेस NDAच्या आहेत. समजा तुम्ही पहिल्या मध्ये नाही झालं तुमचं, तर 16.5 वर्षापासून तर 19.5 वर्षापर्यंत आपली मिलिटरीज एक अशी ऑर्गनायझेशन आहे या देशामध्ये जी मुलांना म्हणजे ती मिलिटरी सर्चिंग, आय एम जस्ट युजिंग इंग्लिश फॉर बिकॉज ऑफ वॉन्ट ऑफ वर्ड्स, मिलिटरी इज सर्चिंग फॉर द टॅलेंट्स, की कुठे कुठे आमचं टॅलेंट घडलेलं आहे, जे कोण टॅलेंट आम्ही घेऊ आणि त्यांना आम्ही सैन्यात भरती करू, सो दॅट ते लोक आम्ही चांगला त्याला उपयोग करू त्यांचा आणि त्यांना चांगलं सैनिक बनवू. असे मुलं मिलिटरीला पाहिजे. म्हणून मिलिटरी नेहमी म्हणजे सोल्जरच्या भरती 3-4दा होतात, आमच्या वायुसेनेच्या भरती 3दा होतात. बार बार असं नेहमी करतात. एकदम सर्चिंग टॅलेंट्स पुढे आहे काय, पुढे दडलाय, गावागावात आहे का. म्हणून यू शुड प्रिपेअर तुमचं फिजिकल फिटनेस, मेंटल ॲबिलिटी, एज्युकेशन, रीडिंग. जसं फिजिकल फिटनेस म्हणजे काय, आता तुम्ही सिंधूर ऐकलं असेल, सिंधूरचं 90 घंटे चाललं, मराठीत सांगतो तुम्हाला 90 तास. 7th of May सिलेक्टेड 10th of May. 90 तास 90% सांगतो, 90 तास 90% एअरफोर्स म्हणजे आमचं एअरफोर्स जवळपास 1.5 लाखाचं आहे. 1.5 लाखाचं 15,935 म्हणजे 1,35,000 एअरफोर्स वॉज अवेक. 90 घंटे एअरफोर्स जागं होतं सिंधूरमध्ये. जर तुम्हाला 90 तास जागायचं असेल तर तुमची फिजिकल फिटनेस चांगली असणं खूप आवश्यक आहे.
जर तुमची फिजिकल फिटनेस नाही आहे तर यू आर नॉट फिट फॉर द आवर मोर्चे. जर तुम्हाला फिजिकल फिटनेस चांगली ठेवायची असेल तसं आपण सकाळी उठणे, कमी मोबाईल वापरणे, धावायला जाणे, चांगलं खाणे, जंक फूड न खाणे आणि आपली मेहनत करणे. इट्स लॉंग वे टू गो. 11वी 9वी 10वी 11वी 12वी 4 वर्ष तुम्हाला मिळतील. आणि जो फिजिकल फिट आहे तो सक्सेसफुल आहे. तुम्ही बघा इथे सगळेजण तुमचे टीचर बघा, तुमचे नगराध्यक्ष बघा, सगळे मेंबर जे निवडून आलेले मेंबर बघा, आम्ही सगळे बघा, गावपांडे सर बघा, 69 68 फिजिकल फिटनेस आहे म्हणूनच तुम्ही कॅपेबल आहे. तुम्ही कॅपेबल आहे म्हणून सैनिक बना. सैनिक बना, चांगले सैनिक बना, तरच देश सुरक्षित राहील. तो जर तुमचं पहिल्या अटेम्प्टमध्ये एंट्री नाही झालं तर तुम्हाला सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ अप टू 19.5 वर्ष वयापर्यंत तुम्ही ती एक्झाम देऊ शकता. 5 चान्सेस मिळेल तुम्हाला. म्हणजे तुम्ही जेव्हा 12वीत जाल, 12वीत जूनमध्ये जाल तर एक एक्झाम सप्टेंबरला होईल. एक एक्झाम डिसेंबरला होईल. तुम्ही फॉर्म सप्टेंबरला भरा तर डिसेंबरमध्ये तुमची 12वी ऑलमोस्ट 75% 12वी झालेली असेल. ठीक आहे ना. 12वी तुमची जेव्हा जूनमध्ये ऍडमिशन घ्याल तुम्ही तर डिसेंबरपर्यंत 75% 12वीचा सिलेबस झालेला असेल. तो ॲज अ एक्सपेरिमेंट यू कॅन गिव्ह दॅट एक्झामिनेशन. 12वीची तुम्ही एक्झाम देऊ शकता आणि मेन एक्झाम तुमची एप्रिलमध्ये राहील. तेव्हा तुम्ही पूर्ण 12वी झालेले असाल. म्हणजे तुम्हाला 5 चान्स मिळेल. तर 1 चान्स गेला, 2 गेला, 3 गेला, 4 गेला, पण तुम्ही सगळे चान्सेस घेतले पाहिजे आणि कोशिश केली पाहिजे. आणि एनडीए मध्ये जे इंडियाचे टॉप इन्स्टिट्यूट आहे आणि महाराष्ट्रातच आहे त्या इन्स्टिट्यूटमध्ये जायलाच पाहिजे. तेव्हाच तुम्ही आणि नंतर फ्री एज्युकेशन आहे. वन्स यू गो टू एनडीए यू आर शुअर शॉट तुमचं 100% गॅरंटी तुम्ही क्लास 1 ऑफिसरच बना. जसं आर्मीत चालतं कॅप्टन मेजर बना, एअरफोर्स मध्ये याल तर फ्लाईट लेफ्टनंट बना किंवा स्क्वॉड्रन लीडर बना, नेव्हीत चालतं त्यांची काही रँक सेक्टर असेल. 100% गॅरंटी एनडीए मध्ये पाय टाकल्याबरोबर तुम्ही क्लास 1 गॅझेटेड ऑफिसरच बना. म्हणून असं आंबेडकर साहेबांनी म्हटलं एक सेइंग म्हटलं की रात को जो सपना, असं काही आहे ना, जो लोक एक पूर्वीचे जे माझ्या वयाचे असतील, माझ्या 10 वर्ष लहान, पहिले टीव्हीवर जेव्हा टीव्ही होता एक सिरियल यायची लॉरेन्स ऑफ अरेबिया म्हणून, जर तुम्हाला लक्ष असेल तर. लॉरेन्स ऑफ अरेबियामध्ये खूप छान एक कहावत आहे, जो माणूस रात्रीचे स्वप्न पाहतो त्याचे स्वप्न हवेत चालले जातात. एक गोस्ट व्हॅनिटी असं म्हणतात. मॅन हू ड्रीम्स इन द नाईट, त्याची जी स्वप्न असतात ते व्हॅनिटीमध्ये जातात. आणि जो मॅन हू ड्रीम्स इन द डे, म्हणजे जो माणूस दिवसा स्वप्न पाहतो, आणि तेच आपल्या म्हणजे ऑनरेबल आपले जे प्रेसिडेंट होते एपीजे अब्दुल कलाम, त्यांनी पण तेच म्हटलं आहे, जो माणूस रात्री स्वप्न पाहतो त्याचे स्वप्न तर हवे चालले असे तरंगून चालले जातात. पण जो माणूस दिवसा स्वप्न बघतो त्याचे स्वप्न इम्प्लिमेंट होतात. म्हणून तुम्हाला डेचे स्वप्न बघायचं आहे. आता स्वप्न बघा तर तुम्ही कुठेतरी पोहोचाल. म्हणून एनडीए साठी तुम्हाला इतकं 9, 10, 11, 12 4 वर्ष मेहनत करा. मी सांगितलं तसं तुम्ही 12वी फॉर्म भरा किंवा SPA ला जा. आणि समजा उद्या एनडीए नाही झालं तुमचं, फॉर एक्झाम्पल होऊ शकतं, ते सगळ्यांचं नाही होणार कारण सीट्स आर लिमिटेड. समजा एनडीए नाही झालं, नॉर्मल ग्रॅज्युएशन करा. तुम्ही BCom करा, BA करा, BSc करा किंवा इंजिनिअरिंग करा. त्याच्यानंतरही तुम्ही जेवढ्या एनडीएमध्ये सीट्स होत्या त्याच्यापेक्षा जास्त सीट्स डायरेक्ट एंट्रीसाठी आहे. जसे CDS म्हटलं, तुम्ही CDS जाऊ शकता ग्रॅज्युएशन करून. CDS नाही केलं तर आमची एअरफोर्सची एक ॲक्ट असते त्याच्यात जाऊ शकता, किंवा नेव्हीची एक्झाम असते त्याच्यात जाऊ शकता. आणि डिफेन्सच्या सगळ्या एक्झाम 2दा होतात. पुन्हा मी डबल सांगतो, आमची एक मिलिटरी अशी एक ऑर्गनायझेशन आहे जे मुलांना बार म्हणजे चाळणीतून चालतात. तेव्हा आम्हाला जास्ती मुलं पाहिजे. जेव्हा जास्ती मुलं आम्ही जेव्हा जास्ती चाळणी करू तेव्हा मला जास्त मुलं मिळेल आणि चांगले मिळेल. म्हणून आमच्या क्लास 1 गॅझेटेड ऑफिसरच्या ज्या एक्झाम्स आहेत त्या 2दा होतात. अशी कुठलीच MPSC
APSC म्हणा किंवा दुसरे काही एक्झामिनेशन असतील UPSC म्हणा, ह्या फक्त माझ्यासाठी इयरच होता. म्हणून तुम्ही त्याचा पूर्णपणे फायदा घेतला पाहिजे आणि वयाच्या 25व्या वर्षापर्यंत तुम्ही त्या ट्राय करू शकता. जर तुम्ही इंजिनिअरिंग असेल अप टू 28 इयर्स ऑफ एज. बाकी ब्रांचेससाठी तुम्हाला 25 वर्ष वय मिळतं. म्हणून जर तुम्ही 16 वर्षाचे असाल किंवा 15 वर्षाचे असाल, तुमचा जो जर्नी आहे, तुमचा जो स्ट्रगल आहे तो 9 वर्षाचा स्ट्रगल आहे. जर 9 वर्ष खूप लांब आहे आणि तुम्ही ह्या 9 वर्षामध्ये मेहनत करून फिजिकल फिटनेस, रीडिंग ॲबिलिटी, चेक गुड, मेकिंग युअर इंग्लिश गुड, इंग्लिश चांगली करणे. जरी तुम्ही कितीही तुमच्या मराठीचा अभिमान बाळगला, याचा अर्थ असा आहे की तुम्हाला मराठी आली पाहिजे. जी आपली मायबोली आहे, मातृभाषा आहे, तिचं जतन करून तुम्हाला वन मोर लँग्वेज. तसं मी पण दिलेच आहे. माझं गावची पॉप्युलेशन काय 800 ते 850च आहे. असं इतक्या छोट्या गावात म्हणून मी पण जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये शिकलो आहे. जर तुम्हाला तिन्ही लँग्वेजवर, मराठी तुमची आलीच पाहिजे, इंग्लिशवर तुमचा कॉन्फिडन्स असलाच पाहिजे आणि हिंदी तुम्हाला डे टू डे लिव्हिंगसाठी तुम्हाला हिंदी आलीच पाहिजे. म्हणून तुमची द वर्किंग लँग्वेज ऑफ दिस इंडिया इज इंग्लिश. जर तुम्हाला समोर जायचं असेल, तुम्हाला इंग्लिशचं नॉलेज असणं, नॉलेज घेणं बिलकुल आवश्यक आहे. डोंट शाय फ्रॉम द स्पीकिंग इन इंग्लिश, रीडिंग इन इंग्लिश, बट डोंट फॉरगेट दॅट युअर बेसिक लँग्वेज इज मराठी. आणि सगळं मेंटेन युअर फिजिकल फिटनेस, कीप रीडिंग. आणि जसं मी सांगितलं, गुगल पहा, पण चांगल्या गोष्टीसाठी पहा. काही मिस्टेक झाली, जसं व्हॉट इज कोणीतरी आपल्या नगराध्यक्ष व्हॉट इज NDA, एकच मुलगा आला, 50 मुलांना ND नॅशनल डिफेन्स अकॅडमी, CDS कंबाईंड डिफेन्स सर्व्हिसेस एक्झामिनेशन, इलेक्ट्रिसिटी त्याच्यावरच लिहिलं आहे. आणि तुमचे प्रोफेसर प्रिन्सिपल जे आहेत त्यांना आमचे नंबर सगळ्यांचे माहिती आहे. इन केस तुम्हाला कधी काही डाऊट आला, आमचे नंबर आहे, डायरेक्टली कॉन्टॅक्ट अस अँड विल बी देअर टू हेल्प यू. आणि आम्हाला इथे बरोबर आमचा सत्कार केला आणि सगळे पदाधिकारी या नांदेड शहराचे इथे उपस्थित आहेत. आणि जेवढा आम्हाला वेळ मिळाला तेवढा मी प्रयत्न केला की तुम्हाला टू सम एक्सटेंट आम्ही गाईड करू शकतो. इतके बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. आणि बेस्ट ऑफ लक. जय हिंद.